काय करताय तुम्ही? काही नाही ग. तो 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 तुझा चष्मा ग, तुझा चष्मा ठीक आहे की नाही बघत होतो. त्याला काय धाड भरली? हो नाही काय नाही धाड भरली. पण तुम्ही अजून झोपला नाही? नाही झोप येत नाही ग. अरे माझी झोप कशाला मोडलीत मग? नाही मी ती मोडणारच होतो. का? का काय एक सरप्राईज आहे, एक गंमत दाखवायची आहे तुला. खुल जा सिम सिम देखो. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का हा, आणि तो साधा सुद्धा नाही, 50वा वाढदिवस. आता मला एक सांग की या खास दिवसासाठी तू मला प्रेझेंट काय आणलेस? आता तुम्हाला प्रेझेंट पण पाहिजे? ऑफकोर्स पाहिजे, कारण मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणले. ना रे ना 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 रे. हा परफ्यूम. अहो तुम्हाला माहिती आहे मला परफ्यूम चालत नाही, मला शिंक येतात. पण ह्यानं शिंक तुला येणार नाही, यानं शिंक येणार नाही. हे बघ हे बघ अगं हे हा अगदी माइल्ड परफ्यूम आहे ग. बघ बघ बघ. नाही नाही तसं नाही. बघ 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 बघ. अरे माझा चष्मा. हा नाही काही काळजी करू, मी बघतो ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. बापरे गॉड माय गॉड. काय झालं? काही नाही म्हणजे माझा पाय तुझ्या चष्म्यावर पडला आणि चष्मा फुटला. आता उद्या अरविंद येणार आणि माझा चष्मा फुटलाय, मी त्याला बघणार कशी? आईला मुलाला पाहण्यासाठी चष्म्याची गरज लागत नाही. यस आवाज अगदी तंतोतंत अरविंद सारखा आवाज असेल. काय? नाही म्हणजे आवाज ग, आवाजावरून तू ओळखू शकशील. हा हो की नाही? अरविंद आला ग, अरविंद आला. अरविंद आला? हा आला. आई 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 ऐक तू बस तू बस आधी. तुला भूक लागली असेल आणि प्रवासातून थकूनही आलायस तू. हो प्रचंड थकलोय आणि भूक पण लागली ग बरीच. मी तुझ्यासाठी जेवण वर मागवलंय आणि खास तुझ्या आवडीची कारल्याची भाजी आहे. कारल्याची भाजी? अरे कारल्याची भाजी आवडते ना तुला? हा आवडते, अजूनही आवडते. त्याचं काय की निघाला ना तो तेव्हा त्याच्या बायकोनं त्याला कारल्याची भाजी खायला घातली. हो 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 त्याला थोडस नशे आला. हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. अगं काल आज रोज कारलं खाऊन खाऊन वैताग आलाय. काहीतरी वेगळं खावंसं वाटत होतं इतकंच. पण तू आज असं आलास ना, बरं वाटलं, खूप बरं वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तू पहिल्यांदा शाळेत जाताना रडलास तेव्हा मी घातलेली तुझी समजूत. तू सायकलवरून पडलास तेव्हा मी आणि तुझ्या वडिलांनी डोक्यावर घेतलेलं हॉस्पिटल, ज्यांच्यात भविष्य पाहिलं ती मुलं, ते आपल्या जवळ असावी असं वाटतं रे या वेड्या मनाला. त्यात मुलांचा दोष नसतो. आम्ही वाट बघत असतो, मुलं येतील, उतार वयात आपली काळजी घेतील. अरे जा उठ, तुला जायचंय ना? हो माझ्या बायकोला जरा सुद्धा संशय आला नाही की हा अरविंद नाही, दुसराच कोणीतरी आहे. फार फार उपकार झाले हो तुमच्या आमच्यावरती. हे घ्या तुमची राहिलेली बिदागी घ्या. नाही नाही आबासाहेब मी नाही घेणार. नाही घे ना? का हो पण? अहो आबासाहेब मी पण एक मुलगाच आहे. सातारला आपल्या आई वडिलांना सोडून मी ह्या मायानगरीत आलो. म्हणलं कलेच्या जोरावर आपलं नशीब आजमावून बघावं. यश दिलं देवानं, पण आई वडील मात्र सातारलाच राहिलं. अनंतराव नाही भेटायला जात होतो त्यांना कधी मधी, पण ते कर्तव्य म्हणून. कधी त्यांनी वडिलकीच्या नात्यानं 4 शब्द ऐकवले तर त्यांना चिडून म्हणायचो, तुम्हाला काय कळतंय, तुम्ही गप बसा, हे पैसे नको मला. कारण इथं आला तेव्हा एक नकलाकार होता, पण आता इथून जाणार आहे मुलगा आहे. शेवटी तू आला नाहीसच. मला तू मला फसवलंस ग. मी कुठे फसवलं तुम्हाला?
उलट तुमच्या प्लॅन मध्ये मी तुमची साथ घेतली. माझा प्लॅन माझा प्लॅन माझा प्लॅन तुझा चष्मा फोडण्याच्या आधी हा मी बनवून ठेवला होता ग. बनवून घेतलात? बरं झालं बाबा, माझं डोकं दुखायला लागलं होतं. का ग, का असं केलंस तू? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, मला बरं वाटावं म्हणून तुम्ही सगळी इतकी आयडिया केली. मग आजच्या दिवशी मी तुम्हाला दुखून कसं चालेल? मी आई आहे. हे 2 डोळे जरी पाहू शकले नसले तरी परमेश्वराने माझ्या मुलाला बघण्यासाठी मला 10 डोळे दिले. आजची पिढी खूप अलिप्त झाली आहे, अगदी पक्ष्यांसारखी. एकदा घरटं सोडलं की पुन्हा त्या घरट्याकडे बघायचं भानही राहत नाही त्यांना. हा, खरं आहे तुझं म्हणणं. मुलं प्रॅक्टिकल आहेत का? मग आपण सुद्धा प्रॅक्टिकल नको का बनायला? त्यांच्या सुखासाठी जगताना आपण मात्र आपल्या आयुष्यातले कितीतरी क्षण जगलोच नाही आहे बघ. आणि हे माझ्या लक्षात आलं म्हणून हा मधुचंद्राचा घाट घातला मी आता ठरवलंय, आता आपण आपलं वेगळं आयुष्य सुरू करायचं. हो, भूतकाळापासून अलिप्त असं वेगळं आयुष्य की ज्यामध्ये फक्त तू आणि मी असू. आपण दोघंच एकमेकांना. आजची कथा ही रमेश देवाने लिहिली होती. असे अनेक पालक आपण आजूबाजूला नेहमी पाहतो आणि कित्येकदा आपणही पालकांशी असेच वागतो. आपण हे विसरतो की उतार वयात आपल्या आई वडिलांना आपल्या लोकांची, आपल्या माणसांची जास्त गरज असते, कारण ते भावनिक झालेले असतात. त्यामुळे आई वडिलांची काळजी घ्या, त्यांच्याशी बोला. हो, त्यांना हेच तर हवंय, बाकी काय. खूप दिलंय त्यांनी तुम्हाला, तर थोडं तुम्ही देण्याची वेळ आहे. तर भेटूया आता परत. तोपर्यंत काळजी घ्या.